महाराष्ट्राचं नंदनवन अशी ओळख असणाऱ्या जगप्रसिद्ध महाबळेश्वरमध्ये थंडीचा कडाका वाढलाय। सध्या महाबळेश्वरचं तापमान हे 8 अंशांवर गेलंय आणि या गुलाबी थंडीचा मनमुराद आनंद लुटण्याकरता पर्यटक गर्दी करतायत। कोल्हापूर शहरात हळूहळू गुलाबी थंडी पडायला सुरुवात झाली आहे। थंडीचा जोर वाढला नसला तरी आल्हाददायक वातावरण आहे, त्यामुळे रंकाळा तलावावर फिरायला येणाऱ्यांची संख्या वाढतेय। अमरावतीमध्ये गेल्या 4 दिवसात बदललेल्या वातावरणामुळे अचानक थंडी वाढली। गेले 3 दिवस ढगाळ वातावरणामुळे थंडीची तीव्रता जाणवत नव्हती, मात्र कालपासून अचानक थंडीची तीव्रता वाढली आहे। पुण्यात तापमानाचा पारा वाढल्यानं थंडीचा कडाका वाढला। पुण्यात 11.6 अंश सेल्सिअस तापमान हे नोंदवलं गेलंय आणि त्यामुळे नागरिकांच्या जनजीवनावर परिणाम झालाय। मुंबई महापालिकेच्या सभागृहात नगरसेवकांची हजेरी आता बायोमेट्रिक पद्धतीनं घेतली जाणार आहे, कारण बायोमेट्रिक हजेरीचा प्रस्ताव मंजूर झालाय आणि त्यामुळे दांडी बहादर नगरसेवकांना चाप बसेल। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघिणीनं केलेल्या शिकारीच्या थराराचा व्हिडिओ व्हायरल झाला। सोनम वाघिणीनं सांबार बछड्याची शिकार केलेली आहे आणि ही सगळी घटना कॅमेऱ्यात कैद आहे। ताडोबातील तलावात रानकुत्र्यांच्या भीतीनं पाण्यात शिरलेल्या सांबार बछड्याची संधी साधून सोनम वाघिणीनं शिकार केली आणि या शिकारीचा लाईव्ह थरार पर्यटकांना अनुभवायला मिळाला आहे। रत्नागिरीतल्या खेडशी गावात एका खोल विहिरीत बिबट्या पडल्याची घटना घडली। यावेळी बिबट्याला बाहेर काढण्याकरता वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते। वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रयत्नानं बिबट्याला बाहेर काढलं। विहिरीत पिंजरा टाकून यावेळी बिबट्याला बाहेर काढण्यात यश आलंय। तुमसर तालुक्यातील लेंढेझरी इथं कामगार नोंदण्याकरता गेलेल्या अधिकाऱ्यांना गावातील तरुणांनी मंदिराच्या सभा मंडपात कोंडून ठेवल्याची धक्कादायक घटना घडली। पोलिसांच्या मध्यस्थीनंतर अर्धा तासांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली आहे। या प्रकरणी तुमसर पोलिसांनी सतीश ताले या तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे। कोल्हापूर महापालिकेसमोर झालेल्या वादावर आमदार हसन मुश्रीफ यांनी पडदा टाकला। डीवायएसपी सूरज गुरव हे माझ्या मुलाच्या वयाचे असून त्यांना मोठ्या मनानं माफ करू असं वक्तव्य आमदार हसन मुश्रीफ करतायत। व्यक्तिगत तक्रारीवरून कुणाचं वाईट करायचं नाही, त्यांना त्यांच्या कर्माची फळं मिळतील, पण हा वाद आता संपवा असं आवाहन आमदार हसन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे। कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक या गावातील शेतकऱ्यांना टोमॅटोच्या पिकाला दुष्काळामुळे आणि कमी दराचा फटका बसल्यामुळे हजारो किलो टोमॅटो शेतात नांगर फिरवलाय। पाण्याच्या कमतरतेमुळे टोमॅटो वाळून गेला आणि या टोमॅटोला दर मिळेल असे झाले। एका कॅरेटला जवळपास 300 रुपये भाव मिळणं अपेक्षित असताना उघा 100 रुपये भाव मिळत होता आणि वाहतूक परवडत नव्हती, मजुरी परवडत नव्हती आणि त्यामुळे शेतातच या शेतकऱ्यांना हे टोकाचं पाऊल उचललंय। पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर इथं सराफाच्या दुकानात लहान मुलांच्या मदतीनं दागिने लंपास केल्याची घटना घडली। या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या चोरट्यानं सुमारे 1.5 लाखांच्या दागिन्याची चोरी केली असून चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस आरोपींचा तपास करतायत। मुंबईच्या सायन परिसरातल्या सुंदर कमलानगरमध्ये रात्रीच्या दरम्यान 17 ते 18 2 चाकी वाहनं ही जाळून टाकण्याची घटना घडली। या दुचाकी कोणी पेटवल्या अद्यापही अस्पष्ट आहे। आगीची घटना घडल्यानंतर परिसरातील लोकांची झोप उडाली आहे आणि रहिवाशी घराबाहेर पडले आहेत। पोलिसांनी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी आग विझवली असली तरी घटनेमुळे दहशतीचं वातावरण आहे। कडाक्याच्या थंडीतही टेकेपार गावातील गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांचा जलसत्याग्रह दुसऱ्या दिवशी सुरूच आहे। पुनर्वसनाच्या मागणीकरता प्रकल्पग्रस्तांनी जलसत्याग्रह सुरू केला। या जलसत्याग्रह आंदोलनात 100 पेक्षा जास्त आंदोलनकर्त्यांनी सहभाग घेतला। गोसीखुर्द प्रकल्पाच्या पाण्यात ठिय्या देऊन आंदोलन सुरू आहे। मला मोदींच्या हत्येच्या कटात अडकवण्याचा प्रयत्न झाला, कट आम्हालाही रस्ता येतो। येत्या काळात भाजपला 2 अंकावर आणून मोहन भागवत यांना नागपूरच्या जेलमध्ये टाकू असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी नागपूरमधल्या सभेत दिला। आता भाजपची उलटी गिनती सुरू झाली असून आंबेडकरी जनता आणि मुस्लिम समाज एकत्र आले तर नक्कीच सत्ताधारी बनतील असं मत यावेळी एमआयएमचे वारिस पठाण व्यक्त करतायत।
खासदार रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकरांच्या तिसऱ्या मोर्चाची खिल्ली उडवली। सत्तेपासून वंचित ठेवणारी ही आघाडी असल्याचं आठवले म्हणतात आणि या आघाडीमुळे भाजपा आरपीआयचा फायदा असल्याचंही आठवलेंनी स्पष्ट केलंय। भाजप सरकार विरोधात मुंबई काँग्रेस संविधान गौरव यात्रा काढते। मुंबईतल्या विविध भागात संविधान गौरव यात्रा फिरून भाजप सरकार विरोधात वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न करणार आहे। विजय मल्ल्याचा गडकरींनी मल्ल्याची असा आदर केलाय। एकदा घोटाळा केला म्हणून लगेच चोर कसा असा प्रतिसवाल गडकरी यांनी केला। निवडणुका नजरेसमोर ठेवून महाराष्ट्र सरकार महार रेजिमेंटचा 75वा स्थापना दिवस साजरा करणार आहे। गेटवे ऑफ इंडियावर उद्या या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी कमलनाथ यांची निवड करण्यात आली आहे। 9 वेळा ते खासदार होते, 2 वेळा केंद्रीय मंत्री होते। राहुल गांधींनी त्यांच्या नावाला पसंती दिली आहे। राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी गेहलोत आणि पायलटांमध्ये कोणाची निवड करावी हा संभ्रम अद्यापही गांधींसमोर कायम आहे। तर थोड्याच वेळात राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाचा फैसला अपेक्षित आहे। 2 वर्षांच्या मुलीपाठोपाठ तिसरीही मुलगीच झाली आणि त्यामुळे तिला विष देऊन हत्या करणाऱ्या मुलीच्या आईवडिलांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। कोल्हापूरच्या सावर्डी गावात ही घटना घडली आहे। जयश्री आणि प्रकाश पाडावे अशी या 2 नराधमांची नावे आहेत। मुलीची वैद्यकीय चाचणी झाली आणि त्यानंतर तिला विषारी पदार्थ देण्यात आल्याचं निष्पन्न झालं। त्यामुळे पाडावे दाम्पत्यासमोर गुन्हा कबूल करण्याशिवाय पर्यायच नव्हता। रत्नागिरीमधल्या वाडदरा खंडाळा इथं एका गतिमंद मुलीवर बलात्कार झाला असून एका संशयित आरोपीला जयगड पोलिसांनी अटक केली आहे। पीडित तरुणी गरोदर राहिल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली। दरम्यान संशयित आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। भुज दादर एक्सप्रेसमध्ये 7 डिसेंबरला एका महिलेचा नग्नावस्थेतील मृतदेह आढळलेला होता आणि या महिलेवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती। दरम्यान या प्रकरणातील नराधम सिसडवीत कैद आहे। महिला कोचमध्ये आरोपीनं महिलेवर बलात्कार केला असून हा सगळा थरार सिसडवीत कैद झालाय। गाडीत सुरक्षा रक्षक नसल्याचा आरोप महिलेच्या पतीनं करत रेल्वे प्रशासनावर ताशेरे ओढले। मालेगावमध्ये मुशावर्त चौकात शस्त्रांसह एकाला अटक करण्यात आली आहे। हिफ्जुर रहमान मोहम्मद इद्रिस असं अटक झालेल्या आरोपीचं नाव आहे। अकोल्यातील 3 महिलांनी महागड्या साड्यांची एका दुकानात चोरी केल्याचं निष्पन्न झालं। चोरीची घटना सिसडवीत कैद आहे। महिलांनी दुकानातून 14 ते 15 महागड्या साड्या चोरी केल्या असून या प्रकरणी रामदास पेठ पोलीस अधिक तपास करत आहेत। कल्याणमध्ये चादर गँगनं 2 दुकानं फोडली आहेत। एकूण 23 लाखांचा ऐवज लंपास झालाय। चादरीच्या आड चोरी करणारी ही चादर गँग सिसडवीत कैद झाली आहे। कल्याणमध्ये सध्या चादर गँगची दहशत असून त्यामुळे दुकानदारांची झोप उडाली आहे। चादर गँगमधील चोरट्यांना पकडण्याकरता पोलीस प्रशासन सज्ज आहे। वसईतील नवजीवन शांतीनगर इथल्या भंगार गल्ली 100च्या वर दुकानावर पालघर पोलीस अधीक्षकांनी अचानक धाड टाकली। चोरीच्या गाड्या इथं स्क्रॅप केल्या जात असल्याचा संशय आहे।